सर्वांना प्रेज द लॉर्ड, बोलो येशू मसीह की, येशू मसीह की। या आपण वचनाकडे लक्ष देऊया। आपले जे पण मोबाईल असेल सगळ्यात पहिलं मोबाईल सायलेंट वर टाका, कारण वचन चालू असताना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स नको। आपले मोबाईल चेक करा, मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा। बघू आपण देवाचं वचन काय सांगत आहे। प्रियनो, ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा काम करतो, ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, प्रेज द लॉर्ड, त्या व्यक्तीला बरोबर समजतं की मला काय करायचंय, मला देवाच्या सम्मुख कसं जायचंय, मला पापापासून कसं लांब राहायचंय। हालेलुया, हालेलुया। कारण ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा कार्य करतो तो व्यक्ती पापापासून दूर राहतो, चुकीच्या गोष्टीपासून दूर राहतो, जे पण वाद असेल, भांडणं असेल, याच्यापासून तो दूर राहतो। कारण बायबल रोमकरास पत्र अध्याय 8 मध्ये काय सांगतं, पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे। बघू आपण रोमकरास पत्र अध्याय 8, मत्तय, मार्क, लूक, योहान, प्रेषितांची कृत्ये आणि त्याच्यानंतर येतं रोमकरास पत्र। बघा या ठिकाणी अध्याय 8, या वचनाचं हेडिंग काय आहे, पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे। काय आहे वचनाचं हेडिंग? पवित्र आत्म्याप्रमाणे काय आहे? कुठं चालायचंय? कुठं चालायचंय? पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे। हालेलुया। ज्यावेळेस प्रेषित पौल त्या रोमी लोकांना पत्र, शांत बस रे, ज्यावेळेस प्रेषित पौल रोमी लोकांना पत्र लिहितोय आणि त्या पत्रामधनं त्या लोकांपर्यंत तो काय करतोय, त्याचा ख्रिस्ताचा जो आहे तो सुसमाचार पाठवतोय पुढं। बघा वचन पहिलं काय सांगतं, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच, आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलंय ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात। कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे। प्रेज द लॉर्ड। बघा वचन पहिलंच इथं काय सांगतंय, ख्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीये। हालेलुया। आपल्या शेजारच्याला बोला, तुला दंडाज्ञा नाही। पण ही जे दंड आहे हा कुणाला नाहीये माहितीये? जे पवित्र आत्म्याप्रमाणे चालतायत, पण ख्रिस्तामध्ये असून सुद्धा पाप जे करत राहतायत त्या लोकांवर दंड येणार आहे। प्रेज द लॉर्ड। असं बोलून चालत नाही, मी देवामध्ये माझा परमेश्वर तर क्षमा करणारा परमेश्वर आहे। प्रेज द लॉर्ड। हो, देव बाप क्षमा करणार आहे, पण क्षमा तो कुणाला करतो? ज्याच्याकडनं न कळत काही चुकून पाप होतं। पण जाणून बुजून जर पाप होत असेल तर त्याला पाप नाही म्हणत, त्याला चूक म्हणलं जातं। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आपण बायबलमध्ये बघितलं, दावीद राजाला माहिती होतं व्यभिचार करणं हे एक पाप आहे, पण तरी सुद्धा त्याच्याकडनं काय झालं? काय झालं बोला? पाप झालं। त्याच्याकडनं जे देवाच्या नजरेतलं घोर आणि मोठं भयंकर होतं ते पाप त्याच्याकडनं झालं। प्रेज द लॉर्ड। व्यभिचार तर केला, त्याच्यानंतर परमेश्वराने त्याला क्षमा पण केली, पण ज्या पापाचा इफेक्ट होता ना, इफेक्ट, परिणाम, तो मरेपर्यंत त्याच्यासोबत राहिला। प्रेज द लॉर्ड। जसं त्यांनी बत्शेबा सोबत घाणेरडं काम केलं, जे व्यभिचार केला, तिच्या नवऱ्याला त्यांनी मारून टाकलं। प्रेज द लॉर्ड। नवऱ्याला मारून टाकलं, जशी त्या परिवारावरती तलवार चालली तशीच तलवार त्या दाविदाच्या घराण्यावर पण चालली। परमेश्वर क्षमा करतो, पण त्याचा इफेक्ट मरेपर्यंत भोगावा लागतो। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जो कोणी पवित्र आत्म्याप्रमाणे चालतो ना, त्या व्यक्तीला लगेच समजतं हे पाप आहे, कारण आत्मा त्याला आतमधनं सांगतो, माझ्या मुली, माझ्या मुला, हे पाप हे करू नकोस। हालेलुया। पण जाणून बुजून जरी होत असेल तर त्याला क्षमा नाहीये। हालेलुया। तुम्ही सॉरी परमेश्वर म्हणून तुम्ही बाहेर पडू नाही शकत, कारण वचन जर सांगतं की ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीत, आणि खरं नाहीये, पण जर पवित्र आत्म्याप्रमाणे तो चालला तर त्याला पाप समजतं की पाप काय। हालेलुया, हालेलुया। पण सॉरी प्रभू, माझ्याकडनं चुकी झाली, मला माफ कर प्रभू, मला क्षमा कर, माझ्या तोंडातनं शिवी गेली। अरे किती वेळा माफ्या मागतात,
किती वेळा चुका करणार आणि किती वेळा तो परमेश्वर तरी तुम्हाला क्षमा करल. हालेलुया, हालेलुया. वचन सांगतं परमेश्वर पापाची क्षमा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज प्रत्येकामध्ये पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे तो बरोबर त्या देवाच्या वचनावरती चालतो. 5व्या वचनावरती आपण जाऊ. बघा किती, ज्यावेळेस प्रेषित पाऊल त्याच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही पण तो पत्राद्वारे बघा किती छान सांगत आहे. 5वं वचन बघू आपण. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात. हालेलुया. जे देह स्वभावाचे आहेत, देह स्वभाव म्हणजे काय? फक्त शरीराचं ऐकणार. शरीर तुम्हाला सांगल अरे आज शब्दाचा दिवस आहे, माझ्या मुला माझ्या मुली उपवास कर. पण देह काय सांगतोय? नको नको, पोटातला आवाज येतोय कुरकुर कुरकुर, काहीतरी खा खा काहीतरी. पण आत्मा सांगतोय नाही नाही उपवास कर, नाही नाही उपवास कर. पण शरीर काय म्हणतंय? नको नको, तुला चक्कर येईन, तू चक्कर येऊन पडशील. प्रेज द लॉर्ड. पण आत्मा काय सांगतोय? अरे उपवास कर, या उपवासाने तुझे बंधन मोकळे होतील. पण शरीर म्हणते नको रे, बघ आत्ताच पोटात कुरकुर व्हायला लागले, अरे 2-3 तास चर्च मध्ये बसायचंय, तुला चक्कर आली तर. हे देह सांगतोय. आणि माणूस काय म्हणतो? हा बाबा काहीतरी खाऊन जाऊ. काय सांगताय ते पास्टरनी, अजून तासभर वचन चालवलं, मग काय व्हायचं बाबा? प्रेज द लॉर्ड. अरे पण आत्मा तुला सांगतोय जा उपवास कर आणि जा मंदिरामध्ये जा, बस काहीतरी होईल. शरीर सांगते नको नको, खा खा लवकर. हालेलुया. ते आशीर्वाद मिळणार आहेत का? ज्याला आपण आबा बापा पिता परमेश्वर आपण बोलतो, माझ्या बापा माझ्या पप्पा येशू म्हणतो आपण. अरे त्यांनी सुद्धा उपवास केले. तो देव होता, काय गरज होती त्याला उपवास करायची? त्याला माहिती होतं माझे लेकरं मला बघून मला फॉलो करणार आहेत. हालेलुया. लेकरू काय करतं? बापाला बघतं, बाप काय करते, बरोबर ना? बरेच लेकरं काय करतात? पप्पा सारखी ऍक्टिंग करायला बघतात. करतात का नाही? बरेच लोक म्हणतात, अरे लहान लेकरू काय म्हणतं, माझे पप्पा आहेत ना असे असे चालतात, माझे पप्पा या टायमाला येतात, माझे पप्पा असे असे खोकतात, माझे पप्पा असे बसतात. म्हणजे ते लेकरू काय करतं? पप्पाची बरोबर कॉपी करायला चालू करतं. आज आपण जो आपला बाप आहे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आज त्या ख्रिस्ताने काय केलंय त्याची कॉपी आपल्याला करायची. त्याच्यासारखं तर आपण नाही होऊ शकत, पण त्यांनी जे शिकवलंय त्या आज्ञेवर तर चालू शकतो. हालेलुया. म्हणून वचन सांगतं कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात. मग त्या दैहिक गोष्टी कुठल्या आहेत? अहो माझा नातेवाईक नाराज होईल, माझा पाहुणा घरी आलाय, त्याला भेटणं गरजेचं आहे. मग काय करायचं? अहो काय सांगू, लय दिवसांनी आलाय तो, मग काय हो, नाही आम्ही काय करतो पुढच्या रविवारी येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो काय झालं, आज आजारी आहे ना, मग आज मला आरामच करू, नको चर्चला जायला, काय मला चालायला येत नाही ना. असं बोलून जमणार आहे का? ज्याला आपण म्हणतो माझ्या बापा माझ्या परमेश्वरा मला तू क्षमा कर, प्रभू मला आरोग्य दे. हालेलुया. ज्या वेळेस आपण एकटे पडलो होतो त्या एकटेपणात आपल्याला कुणीच मदतीला नाही आलं. कैलास भाऊची साक्ष मोठी आहे. त्याच्या मुलीचे जे लग्न झालं, आता आपण पुढच्या हप्त्यामध्ये त्या साक्ष घेणार आहेत. आज लोक कमी आहेत, बाकीच्यांना पण कळलं पाहिजे देवाने काय त्यांच्या जीवनात कार्य केलंय. प्रेज द लॉर्ड. मुलीचं लग्न करायला पैसा नव्हता, देवाने सगळे मदतनी चारी बाजूनी पाठवले. किती लागतात सांगा, किती लागतात सांगा. हालेलुया. हे देवाचं काम असतं. ज्यावेळेस आपण देवाच्या आज्ञेमध्ये चालतो, आपण जेव्हा देवाच्या पवित्र आत्म्याचं ऐकतो, त्यावेळेसच काय होतं, आपल्यासाठी ती मदत धावून येते. कारण बायबलचं वचन क्लिअर सांगतं तो तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा करील आणि ते तुझ्यासाठी येतील. हालेलुया. हालेलुया. बरेच लोक शरीराचं ऐकतायत, बरेच लोक. पवित्र आत्मा सांगतोय अरे प्रार्थना कर, तुला आत्ता प्रार्थनेची गरज आहे, आत्ता प्रार्थनेची गरज आहे. पण मनुष्य म्हणतो हा हा करतो करतो, हा हा करतो करतो, हा हा करतो करतो, अख्खा दिवस निघून जातो पण प्रार्थना काय होत नाही. हे सगळ्यांच्या जीवनात मला माहितीये. मी ज्यावेळेस पहाटे बसलो होतो मला प्रभूने सांगितलं
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हे चाललेलं आहे. हालेलुया. आपल्या मंडळीतले एक भाऊ आहेत, त्यांचा मला फोन आला. मला ते बोलले, पास्टर मला सारखं असं वाटत होतं की जा जा बायबल वा, जा जा प्रार्थना कर, जा जा बायबल वा, जा जा प्रार्थना कर. म्हणजे मी माझे कामधंदे सोडले, मला अनकम्फर्टेबल फील व्हायला लागलं. पण मला सारखं असं वाटत होतं, मला असा आवाज येत होता की जा लवकर प्रार्थना कर, जा लवकर प्रार्थना कर. म्हणले मी घरात गेलो. माझी पत्नी म्हणली, अरे आज कसं काय आले तुम्ही? नाही म्हणले, मला बायबल वाचायचंय. त्यांची पत्नी म्हणली, जावा बेडरूम मध्ये बसा, बायबल वाचा. ते गेले, कडी लावली, बेडरूम मध्ये बसले, बायबल वाचत बसले. प्रार्थना, त्यांना आत्मन देवाचा आत्मा सांगत होता, प्रार्थना कर, प्रार्थना कर. ते प्रार्थना करत होते. त्यांना माहिती नाही मला का परमेश्वर म्हणतोय प्रार्थना कर. ध्यान देऊन ऐका. त्यांनी ते देवाचं ऐकलं, तिथं बसले. बसल्यानंतर मला फोन आला, त्यांच्या आईचा मला फोन आला. कारण त्यांनी नंबर दिला पास्टरांकडनं, प्रार्थना करून घे. त्यांच्या आईचा मला फोन आला. त्यांची आई मला म्हणली, बाळा म्हणे ते सारखं माझ्याकडे येतंय आणि मला म्हणते मी तुला घेऊन जाणार आहे. ते सारखं माझ्याकडे येते आणि मला म्हणते मी तुला घेऊन जाणार आहे. ध्यान देऊन ऐका. पण मुलाला देवानी सांगितलं प्रार्थना कर. ती आलंय कोणतरी, ती दुष्ट आत्मा आली तुझ्या आईचा जीव घेण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पवित्र आत्म्याचं ऐकलं, घरात गेले, बायबल वाचला, प्रार्थना करत बसले. प्रभू मला का असं अनकम्फर्टेबल होतंय. हा जेव्हा त्याच्या आईचा फोन आला ना की मला एक जण दिसतंय आणि मला ते सारखं म्हणते मी तुला घ्यायला आलोय, तेव्हा त्यांना कळलं की मला देव तिथून उठून घेऊन आला आणि तिथं घरात बसवलं आणि म्हणला प्रार्थना कर, प्रार्थना कर. ती प्रार्थना देवाने ऐकली आणि त्या दृष्ट आत्म्याचं अटॅक तिथंच थांबलं गेलं. प्रेज द लॉर्ड. आणि मग मला फोन आला, पास्टर साहेब असं असं झालं, प्रार्थना करा. पण त्याच्या आधी मला प्रार्थना कर, प्रार्थना कर, बायबल वाच. म्हणजे मी काम धंदा सोडून मी म्हणलं, तुम्हाला माहितीये देवाने तुम्हाला सांगितलं की मी तर आहे, पण तू तुझ्या आईसाठी बस, प्रार्थना कर. दृष्ट आत्मा तिचा जीव घेण्यासाठी आलेली. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा त्या आईवरती वारंवार प्रार्थना झाली तेव्हा ती आई काय म्हणायला लागली, आता मला शांत झोप लागायला लागली. जर त्यांनी पवित्र आत्म्याचं ऐकलं नसतं तर दृष्ट आत्मा तिच्या आईचा जीव घेऊन गेली असती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्हालाही जेव्हा पवित्र आत्मा म्हणतो ना प्रार्थना कर, सगळं काम सोडा. तुम्ही काय अंबानी अदानी नाहीयेत. तुम्हाला मोठमोठ्या मीटिंग आहेत. ते पण काय करतात माहिती का, त्यांचं पण एक सफिशियंट टाइम आहे. ते पण त्यांच्या दैवतासाठी वेळ देतात आणि मग ते कामाला बाहेर पडतात. पण आपला ख्रिश्चन व्यक्ती जो येशूला मानतो, पवित्र आत्मा म्हणतो प्रार्थना कर. अरे प्रभू उशीर झालाय, 2 मिनिटं थांबा, मी जरा कामाला जाऊन येते. अरे परमेश्वर थांब, माझ्या नवऱ्याला जरा चपात्या लाटून देते, त्याला खायचंय. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा सांगतो उपवास कर. अरे नको बाबा, मला लई चक्कर येते. नको नको, कशाला कशाला उपवास करायचा. मला भज्जा खायचा आहे, मला वडा खायचा आहे. हा, प्रेज द लॉर्ड. अहो देवाचं सामर्थ्य मिळवायचंय ना तर देवाची हर एक गोष्ट ऐकावा लागते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचन बघा 5वं काय सांगतं, कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात. दैहिक गोष्टी, त्याच गोष्टीमध्ये माणूस. किती छान मंगळसूत्र आहे बया, त्या बाई 3 लाखाचं असेल ते, दैहिक गोष्ट. पण असं नाही म्हणणार, प्रभू तू जर तिला दिलंस ना तू मला पण देणार आहेस. हालेलुया. प्रभू तू त्याला देऊ शकतो तर मला पण देणार आहेस. किती छान आहे ना. काय माहिती केव्हा आपल्याला भेटते. विश्वासू किती भारी दिसतंय ना. नाही आपण तिकडून कोणीतरी म्हणतो आपण पण घेऊ, कशाच आपण कुठं, आपलं आहे वय घेण्यासारखं एवढं आहे, आपल्याला कधी भेटणार आहे. तिथंच बोलून देहाचं ऐकतात. नाही होणार, झालं, कधीच होणार नाही. हालेलुया. वचन पुढे काय सांगतं, आणि ज्या आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे आध्यात्मिक आहेत, जसं त्या भावाला देवाच्या आत्म्याने सुचवलं प्रार्थना कर, त्यांनी काय केलं, उशीर न करता लगेच प्रार्थनेला सुरुवात.
कितीतरी लोकांना देवाचा आवाज येतो माहितीये तुम्हाला. काही लोक रात्रीचे ह्या अंगावर होतात ना, त्यांना वाटतं अरे आता उठून प्रार्थना करू का, पण शरीर काय म्हणतं, हाड गाई झोप. लगेच झोपलं आणि झोपत्यात तर असे जसं कोमात गेल्यात. हे सगळं काय दैहिक गोष्टी. वचन काय सांगता, आत्मा मंडळास काय म्हणतो, काय म्हणतो आत्मा मंडळात, ज्याला कान आहे का, तू कान आहेत आपल्याला, हात लावा बरं, गेले का कुठे पळून बघा बरं, आहे जागेवरच येत का, गेले पळून. प्रेज द लॉर्ड. वचन बघा ना किती छान सांगतं ना, ज्याला कान आहेत. देवाचं वचन कोण ऐकतं, ज्याला कान आहेत. आणि ज्याला नाही आहेत ते बसल्या बसल्या चालू असतात, टॉईंग अँगल पडतात, टोईंग टोईंग. ते मी कार मध्ये गेलो होतो माझ्या मित्राच्या, त्याच्या गाडीत एक छोटासा कुत्रा लावला होता. ते खड्ड्यात आपटली ना गाडी, ते कुत्रा मान हलवत अशी. माहितीये तुम्हाला, खरंच आहे, बघितलं असं आहे ना, ते रस्त्यावरती विकतात नाही का, ते छोटं असं हातात घेतात. हा बघा, थॉमस ब्रदरला माहिती आहे, ट्रे घेऊन असतात, कसे असतात ट्रे घेऊन, आणि ते असे पुढे पुढे चालले, त्यांचा हात हल्ला की ते कुत्र पण. खरं आहे ना, आपल्याला तसे नाही व्हायचं, आपल्याला प्रॉपर व्हायचंय, आपल्याला आत्मिक बनायचंय. म्हणून काय वचन सांगतं बघा, परत एकदा ऐका 5वं, कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात, आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा बायबल सांगतं, हिजकिया आजारी पडला. हिजकिया काय झाला, आजारी पडला. संदेश त्याच्या जवळ आला, संदेशाने सांगितलं, बाबा मला देवाकडे एक मेसेज आलाय, तू तुझ्या घराची आता आवरावर कर. आवरावर म्हणजे काय, तुझी काय प्रॉपर्टी इस्टेट, लेकरं बाळ बायको काय असेल त्यांना वाटून टाक, आणि तू आता मरायला तयार हो. हिजकियाने काय केलं, पार्टी करत बसला का, आता काय उद्या मरायचं आपल्याला, एक काम करू, लय कमवलं आपण, काय देवानी पण आपल्याला राजा बिजा बनवून ठेवले, मस्त सोनं चांदी सगळे आहे का नाही, आता काय बाद झालं, आता लय काय म्हातारे म्हणतात ना, माझ्या डोळ्यात देखत आता सगळं काय झालं, आता सुखानी मरण यावं. कायला मरायचंय, हा म्हणतात ना, अजून पण म्हणतात ना, आता असं वाटतंय बाबा सुखानी मरण यावं. अरे सुखानी येणारच नाही, मग असे जाणार, आई उई टुई, धाड 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 धाड, गेला नाही गेला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. बया कवा मरत होय, नाही मरत. जो आत्मिक आहे ना, आत्मिक, तो म्हणणार तू जीवन देणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. अरे प्रभू, मरण माझ्याकडे आलं ना, ते मला बघून घाबरून पळून जाईल का, बिकॉज ऑफ माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. हालेलुया. तुम्हाला माहितीये का थॉमस आंटीचं काय झालं, आम्ही होतो, थॉमस ब्रदरला माहिती, एवढ्या घाबरल्या होत्या. थॉमस आंटीच्या तोंडातून शब्द, माझ्या पोरींना घेऊन या. म्हणलं सिस्टर असं बोलायचं नाहीये. त्यांना तो त्रासच होत होता. डॉक्टर म्हण, या हॉस्पिटलला जातोय, आम्हाला नाही पाहिजे पेशंट घेऊन जावा, त्या हॉस्पिटलला जातोय, आम्हाला नाही पाहिजे पेशंट घेऊन जावा. बापरे, म्हणलं आता काय करायचं. घाबरल्या. पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. बरं बाबा म्हणलं, तेवढं तरी म्हणले पास्टर, तुम्ही मला सोडून जाऊ नका, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी का सांगतोय माहिती तुम्हाला, ती साक्ष आहे मोठी. मृत्यू असा डोळ्यासमोर होता, स्वतः म्हणत होती मी जाणार आहे पास्टर, माझ्या पोरींना बोलून घ्या. बरोबर आहे, मी जाणार आहे पास्टर. मी म्हणलं सिस्टर असं नाही बोलायचं, आपल्या मुखाने बोला की मृत्यूवरती मी, प्रभू येशू तू विजय मिळवला आणि या मृत्यूला मी येशूच्या नावात दटावते. मी त्यांना बोलायचो, माझ्या मागे बोला, ते सगळं बोलायचे. आणि म्हणलं ना, हे मृत्यूचं बंधन तुटून जाऊ दे, गप्प बसायचे. तोंड असं जड व्हायचं त्यांचं, का दुष्ट आत्मा दाबून ठेवत होती. त्या ससूर मध्ये गुडघ्यावरती गेलो, हात वर केले, प्रार्थना केले. प्रभू म्हणलं येशूच्या नावात. मला प्रभूंनी प्रकाशन दिलं, बाळा घाबरू नकोस. उद्या सायंकाळी 5 वाजता ते रिक्षातून घरी जाईल. आणि बरोबर त्यांचा फोन आला, पास्टर 5च वाजलेत, मी निघाले घरी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आत्मिक राहणं गरजेचं आहे. कारण मला माहिती होतं ते आताच नाही मरणार. सैतान काय करणार, एक छोटीशी भीती टाकणार, घे झालं, तू आता आउट. त्याला म्हणायचं मी नाही आउट, तू आउट. प्रेज द लॉर्ड, तू आउट. तू काय मला आउट करायला आलास, नेग येशूच्या नावात. घाबरून पळून, बायाला डेंजर आहे.
भांडणाला कसे पदर खाचतात आणि असे भांडतात, त्या सैतानाला पण असं हे सैताना इकडे बघ पदर खाचायचा आणि बोल म्हणायचं ये आता, आणि मग प्रार्थना करायची. ते म्हणून बायानी पदर खचले, आता काय खरं नाही माझं. माहिती तुम्हाला, घाबरतो तो पण, शैतान पण घाबरतो, खरंच घाबरतो. तो एकटा येत नाही, त्याची टीम घेऊन येतो. बयाला डेंजर आहे, चला रे पटकून चला रे, ते पण त्याची टीम घेऊन येतो. मग आपण पण म्हणायचं, प्रभू तुझे स्वर्गदूत पाठव, त्यांनी 10 आणलेत ना, तू 100 पाठव माझ्यासाठी. हे आत्मिक बोलायला शिका, कारण वचन बघा क्लिअर सांगतं. 6वं वचन बघू आपण. कारण देह स्वभावाचे चिंतन मरण. काय आहे देह स्वभावाचं चिंतन? आता आपल्या शेजारच्याला बोला, तू मरणार नाहीस. परत बोला, तू मरणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. का नाही मरणार, कोणी सांगेल का? बघा हे लेकरू काय म्हणलं, कारण की येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. परत बघा 6वं वचन. कारण देह स्वभावाचं चिंतन हे मरण. म्हणजे जे देहाचं ऐकतील ते काय होतील? ते काय होतील? विदाऊट तिकीट पेटीमध्ये नाही तर तिरडीवरती जातील. शेजारच्याला परत बोला, तू नाही जाणार, तुला आणि मला स्वर्गात येशू सोबत जायचंय. आमेन आमेन. म्हणून वचन सांगतं, कारण देह स्वभावाचं चिंतन हे मरण, पण आत्म्याचं चिंतन हे जीवन आणि शांती आहे. हालेलुया हालेलुया. आपल्या शेजारच्याला बोला, येशूची तुला शांती असो, येशूची तुझ्यावर शांती असो. प्रेज द लॉर्ड. कारण जे बोलशील ते होणार आहे. आता तुम्ही काय केलं, तुमच्या शेजारच्याला आशीर्वाद दिला. काय दिला? येशूची शांती तुझ्या बरोबर असो. प्रेज द लॉर्ड. ती शांती आज तुमच्या सोबत आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण काय बाबा, बाकीच्या शांती असतात, नाव तर काय असतं, खरंच शांती नाव असतं, पण जीवनात सगळी अशांती. काय काय लोकांचं नाव आहे अमीरचंद, पण गरीब. काय काय लोकांचं नाव आहे प्रीती, कधीच प्रीती नाही. निस्त्या शिव्या, निस्ते श्राप, निस्ते भांडणं. हा, काय कायचं नाव बघा नम्रता, नम्रपणा ते बिलकुल नाही. काय कायचं नाव सौम्यता, सौम्यता तर काही दिसतच नाही, नुसती वचवच 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 वचवच. कुठं गेली ती सौम्यता? बाप रे बाप रे. माझं नाव आनंद, पण जीवनामध्ये सगळे दुःखच होते, पण देवामध्ये आलो, खरंच नावाचा काहीतरी फायदा झाला बा, आनंद. पहिलं मी विचार करायचो, का बरं माझ्या आई बापाने नाव ठेवलं असं आनंद. मी विचारलं, कोणी ठेवलं रे माझं नाव आनंद? आई म्हणली आजीने ठेवलं. म्हणलं आजीला कामधंदे नव्हते, आनंद नाव ठेवलंय, दुसरं काय ठेवायचं? काय ह्या आनंद नावाचं, जीवनात सारे दुःखच. प्रेज द लॉर्ड. पण हे देवाची नाव आहेत, शांती, प्रीती, आनंद, नम्रता, चांगुलपणा, सौम्यता. हालेलुया हालेलुया. म्हणून वचन काय सांगतं, देहाचं जे चिंतन आहे ते काय 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 मरण आहे, पण आत्म्याचं चिंतन काय? जीवन आणि शांती. बोला, जीवन आणि शांती. आत्ताच येताना मी भाऊ जीवन बघितला, आत्ताच येताना. नाव नाही ठेवत बिचाऱ्याला, पण काय त्याचं जीवन सैतानाच्याच हातात गेलंय सगळं. आता पण बघितलं, तोंडात बिचाऱ्याच्या गुटखा होता. नाव जीवन. नावं नाही ठेवत कुणाला, पण सांगायचं काय? बरोबर सैतान अशाच लोकांवर घालतो, ज्यांचे नावं चांगले असतात ना त्यांच्यावरच. आमचे पण भाऊ शलमोन आता चांगले झाले, आता येतात, सगळं काही व्यवस्थित आहे, पद्धतशीर सगळं काही चाललंय. त्याला म्हणलं नावासारखा शलमोन सारखा राजा होऊन दाखव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. म्हणून वचन सांगतं, कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन आणि शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. म्हणजे जे शरीराचं करताय ना ते देवासोबत वैर आहे. शरीर, मी आत्ताच बोललो, शरीर सांगते उपास कर, नको बाबा, आवाज येतोय पोटात, कुरकुर 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 कुरकुर, भूक लागली. देहाचं जो कोणी ऐकतो, वचन काय सांगतं, तो देवासोबत वैर करतो. पण आत्म्याचा जो कोणी ऐकतो, आत्मा त्याला अजून स्ट्रॉंग बनवतो, अजून पॉवरफुली बनवतो. हालेलुया. 7वं वचन, कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही.
आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. बघा, जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. मोबाईल बघायला 2 तास बरोबर जाणार मोकळे बसल्यावरती, पण मोबाईल मधनं बायबल नाही वाचणार, मोबाईल मधनं वचन नाही ऐकणार. वचन 5च मिनिटं ऐकणार, पण 15 मिनिटं रील्स बघणार आणि हसणार एकटेच. कसा पडला कसा पडला. अरे काय, एकटेच बसल्या बसल्या. मी तिकडून पण एक ठिकाणी चाललो होतो. एक मुलगा बसलाय, कानात घातलंय त्यांनी काड्या, बघतोय आणि असं करतोय. ते लोक बघते, अरे ना काय झालं, अच्छा मोबाईल बघतो का. झोपून मोबाईल, पालथ पडून मोबाईल, असं करून मोबाईल, एका अंगावर पडून मोबाईल, ह्या अंगावर पडून मोबाईल, ढेरीवरती ठेवून मोबाईल. नुसतं मोबाईलने माणसांना पागल करून टाकलंय. हे खरंय का खोटंय, खरंय का खोटंय. मी तर खरंच त्या दिवशी ना, मला इतका राग आलता ना, मी खोटं नाही सांगत, मी सांग, मी मोबाईल बघत होतो, वचन बघत होतो, आणि बघता बघता मी 2-3 रील्स बघितल्या. मला देवाचा आवाज आला, काय चाललंय. मी म्हणलं अरे हा यार, म्हणलं हे कुठं घुसलो मी. मला राग आला, असं वाटलं मोबाईल फोडून टाकावा, पण म्हणलं नाही, याच्यात आपलं काम चालतंय, रागात जायचं नाही. म्हणलं प्रभू क्षमा असावी. म्हणलं रागाला जायला, रागामध्ये चुकीचं काम होतं, ते फोडलं असतं तर 30,000 पाण्यात गेले असते. परत म्हणायला लागला असतं, थॉमस आंटी चला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया. म्हणजे आपल्याला मोबाईल जो आहे त्याचा ऍडव्हान्टेज चांगले आहे, फायदे चांगले आहेत, पण नुकसान पण तेवढेच आहेत ना. हा, लहान लेकरांना काय होतंय, जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, द्या मोबाईल पप्पा, नाही तर तुमचा जॉनी जेवणारच नाही. त्या कार्टून तिथं नाचायला लागलं की हिथं लेकरू हे करते की दातून उघडलं की आई लगेच चमचा कोणती खा. तिकडून परत मग चावणार घास, मग आई पण म्हणते आण असं खायचं बाळा, ते आई बी दाखवते असं खायचं, ते बी म्हणते असं खायचं. म्हणजे लेकरांना त्या मोबाईल पाहिजे, खायला पण जमाना. मोठे माणसं तसेच, इथं तोंडात इथं मोबाईल, बरं एक दिवस असं कानातच गेला पाहिजे घास, नाकात घुसला पाहिजे डायरेक्ट असा. थॉमस बद्दल सगळं माहिती. ठीक आहे, असो. बघा 8वं वचन काय सांगतं, जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. आज तुम्हाला माहिती, जर देवाला आपण प्रसन्न केलं तरच जीवनात कार्य होतात, नाहीतर होत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला कसं प्रसन्न करायचे, आत्म्याच्या अधीन राहायचंय, आत्मा जे सांगतो तेच ऐकायचंय, तेव्हा तो परमेश्वर काय होणार आहे, आशीर्वादाची ओतणी करत राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा बायबलमध्ये शमशोनाला देवानी ताकद दिली होती, कशासाठी, की तू इस्रायलचा एक नाझीर म्हणून तू राहा, इस्रायलला सांभाळणारा तू राहा. सगळं व्यवस्थित चाललं, त्याने काय केलं, शरीराचं ऐकलं. काय भारी पोरगी राव, है ना. वाचलंय का शमशोनचा अध्याय. जोपर्यंत आत्म्याचं ऐकत होता, सगळं त्याला ऐकू येत होतं, सगळं आत्म्याचं ऐकत होता. देव सांगायचा की आता ती लोक चढाई करून येणार आहेत, तयार राहा, मार त्यांना, मी तुझ्या सोबत आहे ना. वचन सांगतं, ते गाढवाचं जाबाड होतं ना, त्या जाबाडाने त्यांनी 1000 लोकांना मारलो. किती, 1000 लोकांना. का, तो आत्मिक होता आणि आत्म्याचं ऐकत होता. पण जेव्हा दलैलाच्या नादी लागला, ध्यान देऊन ऐका, जेव्हा दलैलाच्या नादी लागला, शरीराची सुख भागवण्यासाठी तिच्यासोबत ज्यावेळेस त्यांनी संभोग केला, है ना, जेव्हा त्यांनी ते सेक्स केला तिच्यासोबत, काय झालं, सगळी ताकद निघून गेली, सगळी निघून गेली. शरीराचं ऐकलं आणि हाताने वाटोळं केलं त्यांनी. प्रेज द लॉर्ड. तरी सुद्धा लास्ट मोमेंटला त्यांनी देवाला ताकद मागितली, है ना. त्यांनी चूक करून सुद्धा देवाने त्याला ताकद दिली. दिली का नाही दिली. काय म्हणला की परमेश्वरा, माझ्याकडनं लय मोठी चुकी झाली, पण मला आता ही शेवटच्या वेळेस ताकद दे. तो काय म्हणला, या लोकांना मी मारून टाकीन आणि मी पण मरून जाईन. बरोबर. म्हणजे जे तोंडाने बोलला की मला ताकद दे, ताकद भेटली, त्यांनी मारलं पण त्याचा एका शब्दामुळे ते परत मिळाला. काय म्हणला, यांना मी मारून टाकीन आणि
मी पण मरून जाऊन द्या, मला पण मरण येऊ दे. मग देवाने काय केलं, त्याचा शब्द ऐकला आणि त्याला पण मरण आलं. तो जर बोलला होता प्रभू माझ्याकडं चुकलं, मला एक ताकद दे, मी पुन्हा तुझ्यामध्ये तयार होईल, पण मला मरायचं नाही, तो मेला नसता. त्यांनी शरीराचं पण ऐकलं, आत्म्याचं ऐकलं. तो कन्फ्युजन झाला होता तिथं, कारण ती परिस्थिती अशी आलती ना, त्याला तो राग भरला होता. त्याचे जेव्हा हात बांधले होते, तो रागाने तडफडत होता, हे कसं तुटन, कारण तो तोडत होता पहिलं जेव्हा ताकद होती. पण जेव्हा पाप झालं, शरीराचं ऐकलं, पूर्ण अंग ढिल्लं पडलं. पण जेव्हा ताकद मागितली, ताकद आली. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण काय बोलतो, आपण आत्मिक गोष्टी बोलणं गरजेचं आहे. आत्मिक गोष्टी काय आहेत? आरोग्य, सामर्थ्य आहे ना, बरकत, देवाची वचनं, हे सगळे आत्मिक आहेत. दैहिक गोष्टी काय आहेत? नाही, मी कधीच बरा होणार नाही, कधीच होणार नाही, मी गरीबच राहणार आहे का नाही? माझा पती कधी बदलणार नाही, मला माहिती आहे रोज दारू पितो, ते कधीच बदलणार नाही. माझी पत्नी आवलय भांडकुळे, काय सांगू, ती कधीच बदलणार, ती कधीच आयुष्यभर नाही बदलणार. बोलणं आहे ना, आत्मिक व्यक्ती आहे ना, कधी पण तो कधी असं नकार देत नाही कुठल्या गोष्टीला. आत्मिक जो असतो तो कधी कुठल्या गोष्टीला नकार देत नाही, है ना. त्याला काही सांगा, तो निगेटिव्ह नाही बोलणार, तो प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह बोलणार. असं करायचं, हो होणार. अहो पण आपल्याकडे हे नाही, आपण प्रार्थना करूया, है ना. नाही, ते कधी सुधारणार, आपण प्रार्थना करूया. म्हणजे पास्टर साहेब बोलणार की आपण प्रार्थना करू, ते नक्कीच बदल होईल. नाही हो, किती करा, काय होणार नाही. पहिलंच नाही बोलल्यावर मग ते पास्टरचं पण तिथं गुडघे टेकून काय फायदा आहे तिथं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आजचा मेन टॉपिक काय, आपल्याला आत्मिक मध्ये वाढायचंय. आपल्या शेजारच्याला बोला, आत्म्यामध्ये वाढ. शरीराचं ऐकू नकोस. देह नाशाकडे नेणारे, हे देह काय होणार आहे, शेवटी नाश होणार आहे. पण आत्मा कोणाकडे जाणार आहे? परमेश्वराकडे जाणार आहे. लोक काय म्हणतात, मेल्यानंतर कुणी बघितलंय स्वर्गात जाणारे का नरकात जाणारे? बरोबर ना. मेल्यानंतर कुणी बघितलंय? अहो, ज्याला बायबल माहिती ना, त्याला सगळं समजेल मेल्यानंतर पण काय होतंय. बरोबर ना. बायबल वाचल्यावर त्याला समजेल मेल्यानंतर माणूस कुठं जातो, त्याच्या आत्म्याचं काय होतो, काय होणार आहे. हे आपण टॉपिक पुढच्या वेळेस बघू. प्रेज द लॉर्ड. आताचं काय, आपल्याला सामर्थ्याने भरायचंय, पवित्र आत्म्याने भरायचंय. आपल्यावर तो अभिषेक आला पाहिजे. जिथं आपण पाय ठेवून ना, तिथं देवाचं काम झालं पाहिजे. ज्या कामात आपण हात घालतो ना, तिथं बरकत आली पाहिजे. ज्याच्यासाठी आपण प्रार्थना करतो ना, तो व्यक्ती बरा झाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आपल्या तोंडात एखादा शब्द गेला ना, ते सक्सेसफुली झालाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी जेव्हा बोलतो, मी काय बोलतो, होणार म्हणजे होणार आणि होणारच. आज आपण बघितलं चर्चमध्ये, है ना, जेव्हा प्रभू मला भविष्यवाणी देतो, त्यावेळेस मी काय करतो, ब्रदर सिस्टर, देव मला सांगते तुमच्या जीवनात हे होणार आहे. त्याच्यासाठी मी पुन्हा घरी जातो, पुन्हा प्रार्थना करतो, आणि ते काम 100% होतं म्हणजे होतं. का होतं? बिकॉज ऑफ आत्मिक. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आत्मिक जे बोलायचं तेही सगळं कसं पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. प्रत्येक शब्दामध्ये ताकद पाहिजे, ताकद. बघा 9वं वचन बघू आपण. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तो ख्रिस्ताचा नाही. म्हणजे इथं सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहितीये, ख्रिस्तामध्ये चालायचंय, ख्रिस्तामध्ये वाढायचंय, तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहितीये, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. देवाच्या आत्म्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. देवाचा आत्मा सोबत असेल तर ज्या कामात हात घालणार सगळं सक्सेस होणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज मी बोलतो, माझा परमेश्वर तुम्हाला आरोग्याने भरत आहे. 2च जणांचं आमेन आलं. माझा परमेश्वर तुम्हाला बरकत देत आहे. लगेच आमेन. लगेच आमेन. प्रेज द लॉर्ड. माझा परमेश्वर तुमचा प्रत्येक वंश वाचवणार आहे. प्रेज द लॉर्ड. जर देवाचं वचन सांगतं ना की तुझा वंश
पराक्रमी होईल पृथ्वीवरती, तर तो होणारच. परमेश्वर म्हणतो ना, जे चांगलं ते मी तुला देईल, तर तो देईलच. आज किती जणांनी उपवास केलाय? हात वर करा. 1 2. किती? 2 जणांनी केलाय. पुढच्या वेळेस ही संख्या जास्त पाहिजे. असणार पुढच्या वेळेस ही संख्या जास्त पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय प्रशांत भाऊ, पुढच्या वेळेस संख्या जास्त पाहिजे, कारण आपल्याला आत्मिक व्हायचे. बाद झालं आता, शरीराचं भरपूर ऐकलं. प्रेज द लॉर्ड. निदान जो शब्दात दिवस आहे त्या दिवशी तरी आपण उपवास करूया. तुम्हाला माहितीये, तुमच्या माझ्या उपवासाने, माझे तर कायमच असतात, तुमच्या माझ्या उपवासाने काय होईल माहिती? सैतानाचे ना 12 वाजतील. 12. बायका कपडे पिळून कसे वल्लाने वाळत घालतात. पिळल्यावरती काय होतं? बोला ना. अहो, पिळल्यावरती आपण असं हे वल्लय, आता हे असं पिळलं, काय होणार आहे? बरोबर. काय पडतं त्याच्यातनं? बरोबर ना. तसंच काय करायचं, सैतानाला असं धरायचं, त्याला असं पिळायचं, त्याचा घाम काढायचा, काय तो वाळून जाईल आणि त्याला वलाने वाळत टाकायचा. ते सुकून कडक होऊन मरून जाईल, त्याचा पापड होऊन जाईल. आलं का लक्षात? प्रेज द लॉर्ड. ही उपवासामध्ये ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारच्याला आता बोला, उपवास कर. आता करशील ना? करणार कराय? काय खरं नाही बाबा, आवाजच येत नाही कुणाचा. मला वाटतं भजपाव खायच्यात वाटतं अजून. करणार का? नक्की. बघा, पुढच्या रविवारी सगळ्यांचे हात असे पाहिजेत. कोणी कोणी उपवास केला? हा, यस मी केलाय. बस. हा, मग विचारणार ना. प्रेज द लॉर्ड. प्रेरणो, बाद झाला आता. मी खरंच तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आता टाइमपास बाद झाला. कारण आज तुम्ही बघताय काय चाललंय देशामध्ये. बघितलंय ना, तेल महाग, पेट्रोल महाग. बरोबर का? युद्ध चालू झालेत, युद्ध थांबायचं नाव घेत नाही. कधी कुठं बॉम्ब पडून कळणार नाही, सांगता येत नाही सैतान काय करल. त्या ट्रम्पला जर सैतानाने डोक्यात टाकलं ना, टाक बॉम्ब, मारून टाक सगळे. त्यांनी बॉम्ब टाकला ना, झालं सगळे धुरात. अहो, आपण प्रार्थना केली ना, त्याचे बॉम्ब बी फुसके होतील. माहितीये का? आपल्याकडे लय मोठा बॉम्ब आहे, आत्मिक बॉम्ब आहे आपल्याकडे. उचला टाका त्या अमेरिकेवरती प्रार्थनेचा बॉम्ब. उचला ते इराणवर टाका प्रार्थनेचे बॉम्ब. प्रभू, हे युद्ध थांबू दे, हे तेल आम्हाला स्वस्त येऊ दे बाबा. किती येतील? हो सिस्टर, किती येतील? आहे ना, किती महाग झालंय. अहो, वडापाव खायला गेलं ते 15चा वडापाव 20 आणि 25 रुपये. 2 वडापाव खावं तर 50 रुपये द्यावं लागतात. आणि ती वडा गोटीवाणी. आणि म्हणलं ना, का वडा लय बारीक आहे. सिलेंडर महाग. काय देवाने क्लिअर सांगितलंय बायबल मध्ये, है ना? दुष्काळ पडतील, प्रॉब्लेम्स येतील, युद्ध होतील, माझ्या नावाने तुमचा छळ होईल. पास्टर विकास आचार्य मध्य प्रदेश मध्ये आता सभा घेतो, ते 4-5 दिवसापाठीमाग आले लगेच ते धर्माचे ठेकेदार. बंद करो दिले हाकलून त्यांना सगळ्यांनी. प्रेज द लॉर्ड. हे होणारच आहे. ह्यासाठी आपल्याला आत्मिक राहणं गरजेचं आहे. उद्या एखादा काठी घेऊन आला, काय रे लय यशस्वी करतं का? नाही, मी कुठं करतोय, नाही मी चाललो घरी, असं बोललं तर संपला ते माणूस. आपल्याला ही बुद्धी पाहिजे की आपण त्याला जेव्हा बोलतो ना वचनाच्या द्वारे, तर आपले शब्द जेव्हा त्याच्या कानात जातील, कानातून ते हृदयात जातील ना, तर त्याचं मन असं पागळलं पाहिजे, म्हणलं पाहिजे, खरंच हे ख्रिस्ताचे लोक किती चांगले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणले पाहिजे, खरंच हे ख्रिस्ताचे लोक किती चांगले आहेत. अहो, आपण जेव्हा बोलतो ना, तर आपल्या बोलण्याने सुद्धा एखाद्याच्या मन आहे ना असं पागळून जाईल. इतकी आपल्या देवामध्ये ताकद आहे, आणि ती ताकद देवाने आपल्याला दिलेली आहे. म्हणून पुन्हा ऐका, 5वं वचन मी पुन्हा सांगतो. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात, आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सगळ्यांनी बोला, मी आत्मिक गोष्टीकडे माझं लक्ष लावील. मी आत्मिक गोष्टीकडे माझं लक्ष लावील. मी प्रार्थना करीन
मी वचन वाचल, मी उपवास करल, माझ्या देवाला मी प्रसन्न करल. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, या वचनाद्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो.